विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टॅटिस्टिक्सचा तिसरा लेक्चर घेतो आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण मीन बघितलं, दुसऱ्या लेक्चरमध्ये मीडियन, आणि आज तिसरी सेंट्रल टेंडन्सी बघायची आपल्याला, मोड. ठीक आहे, मोड ऑफ द ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल. ठीक आहे, मोड कसा फाइंड करायचा? एकदम सिंपल वे आहे, फक्त फॉर्म्युला जरा खतरनाक आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवला तर उदाहरण एकदम सोपं आहे. आता मोड मधचा आपण फॉर्म्युला बघून घेऊ आधी. मोड इज इक्वल टू L प्लस F1 मायनस F0 डिवायडेड बाय 2F1 मायनस F0 मायनस F2 मल्टिप्लाइड बाय H. आता F1 म्हणजे काय, F0 म्हणजे काय, F2 म्हणजे काय, L म्हणजे माहिती आपल्याला काय. तिथे कालच्या ह्याच्यात मीडियम क्लास होता, तर आता मॉडेल क्लास होईल, आणि H म्हणजे क्लास इंटरव्हल. तर आता हे लिहून घेऊ. L लोअर क्लास लिमिट ऑफ मॉडेल क्लास. ठीक आहे, नंतर F1 म्हणजे फ्रिक्वेन्सी. कोणाची फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास. जो मॉडेल क्लास होईल त्याची फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, नंतर F0 म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास प्रिसेंडिंग द मॉडेल क्लास, म्हणजे मॉडेल क्लासचा आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी. आणि F2 म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास सक्सेडिंग द मॉडेल क्लास, म्हणजे मॉडेल क्लासच्या नंतरची. H म्हणजे क्लास इंटरव्हल. कसं काढायचं क्लास इंटरव्हल हे मी काल शिकवलं तुम्हाला. परत एक गोष्ट लक्षात ठेवायची, मीडियन मध्ये ज्या पद्धतीने आपण कंटिन्युअस क्लास घेत होतो, तसं मोड काढताना सुद्धा क्लास कंटिन्यू घ्यायचे असतात. नसेल तर ते करायचे असतात. काल एका उदाहरणात मी तुम्हाला करून दाखवले कसं करायचं असतं. दुसऱ्या क्लासची लोअर लिमिट मायनस पहिल्या क्लासची अप्पर लिमिट डिव्हायडेड बाय 2. जे आन्सर येतं ते लोअर लिमिट मधून मायनस करायचं प्रत्येक क्लासच्या, आणि अप्पर लिमिट मध्ये मिळवायचं, म्हणजे क्लास कंटिन्युअस होतात. कंटिन्युअस क्लासचाच क्लास इंटरव्हल घ्यायचा, आधीच्या क्लासचा घ्यायचा नाही. बघा, आता हा फॉर्म्युला लक्षात घ्या, आणि याच्यावर बेस आपण चालू करू प्रॅक्टिस सेट 6.3. बघा, पहिलं उदाहरण सांगते मी. कसं आहे पहिलं उदाहरण? काय दिलेलं आहे? दिलेल्या टेबलमध्ये जसा पहिल्या मीन काढताना 2 आपल्याला एक्सेस कॉलम बनवावं लागत होते. मीडियन काढताना एक CF चा कॉलम बनवायचा असतो. मोड मध्ये काहीच बनवायची गरज नाही, ती जो दिलेला आहे त्यावरूनच आपल्याला करायचं आहे. बघा, पहिलं प्रॉब्लेम काय दिलेलं आहे? कंटेंट ऑफ फॅट इन पर्सेंटेज. म्हणजेच आहे हे क्लास. आणि दुसरं दिलेलं आहे मिल्क कलेक्टेड इन लिटर. 0 to 3, 3 to 4, 4 to 5, 5 to 6 आणि 6 to 7. ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे? 30, 70, 80, 60, 20. आता आपण मीडियन काढताना मीडियन क्लास कसा घेतला होता?
पूर्ण फ्रिक्वेन्सीची बेरीज डिव्हायडेड बाय 2 आणि जो आन्सर येईल तो सीएफ मध्ये शोधायचा. सीएफ मध्ये तो तेव्हा जे आन्सर आलं ते किंवा त्याच्यापेक्षा जास्त घेऊन तो क्लास तुम्हाला मीडियम क्लास डिसाईड करायचा होता. आता मॉडेल क्लास मध्ये ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी जास्त असते तो होतो मॉडेल क्लास. आता इथे काहीच शोधायचे, कोण जास्त आहे इथे 80 म्हणजे हे झालं F1 जास्त फ्रिक्वेन्सी, हा झाला तुमचा मॉडेल क्लास, हे झालं तुमचं F0, हा झाला तुमचा F2. झालं तिथल्या तिथे. क्लास इंटरवल काढून टाकायचं, लिहायचं इथे हियर द मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी is 80. Therefore, model class is 4 to 5. ठीक आहे. मग आता L is equal to होईल 4. बाकी तर लिहिलंच आहे पण. F0 7, F1 80, F2 60 आणि H 3 - 2 म्हणजे 1. क्लास इंटरवल झाला तुमचा 1. ठीक आहे. मोड इज इक्वल टू फॉर्म्युला लिहिते मी L प्लस फॉर्म्युला फक्त दोन्ही याच्या लक्षात घ्या म्हणजे हे प्रॉब्लेम तुमचे सुटले नाही पाहिजे. F1 - F0 2F1 - F0 F2 मल्टिप्लाइड बाय H. ठेवल्या किमती याच्यामध्ये आणि सॉल्व करू. L आहे 4, F1 आहे 80, F0 आहे 70, 2 मल्टिप्लाइड बाय 80 मायनस 70 मायनस 60 मल्टिप्लाइड बाय 1 4 10 8 दुने 16 मायनस 6 12 आणि 1 13 130 मल्टिप्लाइड बाय 1 10 किती येईल 30. सॉरी इथे प्लस साइन आहे. 1/3 म्हणजे जर आपण 1/3 केलं तर येईल 0.33 म्हणजे उत्तर येतं 4.33 मोड. अप्रॉक्सिमेट पर्सेंट मध्ये आहे म्हणून पर्सेंट. बघा ऑब्झर्व करा. सिंपल प्रॉब्लेम आहे एकदम. फक्त फॉर्म्युला जरा टफ आहे, बाकी काहीच नाही. ठीक आहे. आता याच्यातलं एक चौथं, बाकी दुसरं तिसरं तुम्ही करा. चौथं बघा, एक थोडंसं वेगळं दिलेलं आहे म्हणून एक आपण चौथं प्रॉब्लेम डिस्कस करून देऊ. टेबलमध्ये लेस दॅन दिलेलं आहे आणि ते कसं काढायचं. बाकी मग 2 प्रॉब्लेम तुम्ही सहज करू शकता. चौथं प्रॉब्लेम त्याच्यामध्ये चौथ्यामध्ये पहिले दिले एज इयर्स. ठीक आहे. एजचा एक कॉलम दिलेला आहे. एज मध्ये त्यांनी दिलेलं आहे बघा लेस दॅन, पहिले वापरलं आहे म्हणूनच मी हे प्रॉब्लेम करायला घेतलं. लेस दॅन 5. ठीक आहे. नंतर दुसरं 5 to 9, नंतर 10 to 14, नंतर 15 to 19, नंतर 20 to 24, नंतर 25 to 29. ठीक आहे. आता बघा याला आपण क्लासच्या स्वरूपात लिहू. पहिला आपल्याला क्लासमध्ये दिलेला नाही आहे तर याला क्लास करून टाका. पहिला लेस दॅन 5 म्हणजे 0 to 4 लिहा. ठीक आहे. 0 to 4. मग हे बाकीचे तेच.
ठीक आहे. नंतर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की हे कंटिन्युअस क्लासेस नाही आहे. करा याला कंटिन्युअस क्लासेस, त्याशिवाय होणार नाही. कंटिन्युअस क्लासेस मध्ये 5 - 4 झालं 1, 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे 0.5. 0 मधनं 0.5 मायनस करता येत नाही कारण इथे झिरोच दिलेला आहे म्हणून हे 0 तसंच राहायचं. याला 0.5 मग इथे येईल 4.5 मायनस 9.5, 9.5 मायनस 14.5, 14.5 मायनस 19.5, 19.5 मायनस 24.5, 24.5 मायनस 29.5. आणि आता जो दिलेला आहे तुमचा फ्रिक्वेन्सी, काय दिलंय फ्रिक्वेन्सीज मध्ये? नंबर ऑफ पेशंट्स. पहिल्या याच्यात दिले 38, 32, 50, 36, 24 आणि 20. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं इथला मॉडेल क्लास कसा चूज होतो. सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी, हायेस्ट फ्रिक्वेन्सी कोणती आहे? 50. याला F1 म्हणजे हायेस्ट फ्रिक्वेन्सी मॉडेल क्लासची. हा झाला तुमचा मॉडेल क्लास. हे झालं तुमचं F0, हे झालं F2. ठीक आहे. मग इथे लिहू आपण हियर 9.5 to 14.5 is the model class. ओके. मग आता L is equal to 9.5, F0 32, F1 50, F2 36 आणि H काढा. 14.5 मायनस 9.5 किती येतं? 5. फॉर्म्युला मोड इज इक्वल टू L प्लस F1 मायनस F0 2F0 minus F1 minus F2 multiplied by H. चेक करा फॉर्म्युला. 2F1 minus F0 minus F2. 9.5 F1 आहे 50 minus 32, 2 multiplied by 50 minus 32 minus 36 multiplied by 5. 9.5 plus 10 2 गेले 8 राहिले 1 18 100 minus 8 6 68 5. 9.5 plus 18 10 8 गेले 2 राहिले 10 7 गेले 3 multiplied by. ठीक आहे. आता याला जर सॉल्व केलं 9 18 16 32. 9.5 प्लस 45 डिवायडेड बाय 16. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किंवा 16ने 45ला डिवाइड करा तर आन्सर येतं 2.81. तिकडे येतं आणि याला बेरीज केली तर याचं येतं 12.31. हे झालं मोड. ऑब्झर्व करा आणि प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला 2 टाइम्स रिपीट करायचे आहे. मोड, मेन मोड, मेडियन, एकदम सिंपल भाग आहे. ओके. चला